तुमचे अनेक मित्र असतील, त्यांना दारू पिल्यानंतर शुद्ध राहत नाही, परंतु ते कधीच हे मान्य करत नाहीत की दारू चढली आहे. कोणताही दारुडा हे मान्य करत नाही, जरी तो रस्त्यावर किंवा गटारीत पडला तरी. त्यावर गाजलेली कविता आहे. ही कविता आज मी प्रस्तुत करत आहे आणि माझ्या सर्व दारुड्या मित्रांना समर्पित करत आहे. आणि कवितेचे शीर्षक आहे, मला दारू चढत नाही. मला दारू चढत नाही. चढत नाही म्हणजे अजिबातच चढत नाही. रोज रात्री मी उशिरा घरात येतो. सर्वत्र सामसूम झालेली असते. बायको बेडरूममध्ये गाढ झोपलेली असते. मी हळूच किचनमध्ये जातो. वरती ठेवलेली बाटली काढतो. झाकण उघडतो. ट्रॉलीमधून ग्लास काढतो. त्यात दारू ओततो. पटकन पिऊन घेतो. ग्लास धुवून ठेवून देतो. बाटलीला झाकण लावून जागेवर ठेवून देतो. बेडरूममध्ये जाऊन पाहतो, बायको गाढ झोपलेली असते. बघितलं, या कानाचं त्या कानाला नाही. मला दारू अजिबात चढत नाही. मी परत जरा वेळाने उठतो. बायको गाढ झोपलेली असते. मी हळूच परत बाटली काढतो. झाकण उघडतो. ट्रॉलीतून ग्लास घेतो. त्यात दारू ओततो आणि पिऊन टाकतो. ग्लासला झाकण लावतो. बाटली धुवून परत ट्रॉलीत ठेवून देतो. ग्लास जागेवर नेऊन ठेवतो. बेडरूममध्ये येतो. बायको गाढ झोपलेली असते. बघितलं मित्रांनो, या कानाचा त्या कानाला पत्ता नाही. मला दारूच अजिबातच चढत नाही. जरा वेळाने मी परत उठतो. बाथरूममध्ये जाऊन हळूच बाटली काढतो. कपाटातून ग्लास काढतो. ट्रॉलीमध्ये दारू टाकतो. पटकन दारू पिऊन टाकतो. ट्रॉली धुवून ठेवतो. ग्लास जागेवर ठेवतो. बेडरूममध्ये येतो. बाटली गाढ झोपलेली असते. बघितलं ना, या कानाचा त्या कानाला पत्त्या नाही. मला मात्र दारू चढतच नाही. मी जरा वेळाने परत उठतो. बाटली हळूच झोपलेली असते. मी कपाटात जातो. हळूच ट्रॉलीतून बायको घेतो. कपाटाचं झाकण उघडून बायको दारू टाकतो. पटकन पिऊन घेतो. बायकोला बाथरूममध्ये धुवून ठेवून देतो. परत बाथरूममध्ये येतो. बायको गाढ झोपलेली असते. बघितलं, मला दारू अजिबातच चढत नाही.